रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। रायगडच्या सगळ्या आपल्या पश्चिमी घाटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। आपल्याला कल्पना आहे की कालही महाबळेश्वरचा भाग असेल, लोणावळ्याचा सगळा भाग असेल, या भागामध्ये प्रचंड मोठा पाऊस म्हणजे ॲव्हरेजपेक्षा कितीतरी पट जास्त पाऊस हा आपल्याला झालेला पाहायला मिळाला। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, पण सुदैवाने त्याचं डिसिल्टिंग झाल्यामुळे धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही अजून शहरांमध्ये पाणी शिरलेलं नाही किंवा ते आपण थांबवू शकलेलो आहोत, पण अजूनही त्याच्याकडे लक्ष आहे। काही नद्यांनी जवळपास 4 ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे लक्ष देणं हे चाललेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला। जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला, पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे। आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाइड झालेल्या आहेत, पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे। आता हायवे कसा सुरू करता येईल किंवा पूर्ण क्षमतेने कसा तो करता येईल याकडे एक मेजर लक्ष देणं चाललं आहे। मुंबई पुणे जो आपला आहे त्याच्यावर तर आपल्याला कल्पना आहेच, त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 100 टन मलबा हा त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड झालेला आहे। आणि अशा भागात झाला आहे की ज्या ठिकाणी साधारणपणे यापूर्वी कधी होत नाही अशा भागामध्ये हा लँडस्लाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यातलं जवळपास 70 टन मलबा हा काढून टाकण्यात आलेला आहे। आता पुण्याकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावर 3 लेन सुरू आहेत, पण मुंबईकडे यायच्या मार्गावर एकच लेन चाललेली आहे। पण पुढच्या 1.5 तासामध्ये यातला बराचसा पार्ट रिस्टोर करायचा अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे। शिवेंद्रराजे आपले जे मिनिस्टर आहेत ते देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि सगळ्या टीम ज्या आहेत त्या अत्यंत वेगानं त्या ठिकाणी काम करतायत। साताऱ्याचा जर आपण विचार केला तर साताऱ्यामध्ये घाटाच्या भागामध्ये आणि विशेषतः जो काही पश्चिमी घाट आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, तिथेही काळजी घ्यायची ती घेतली गेली आहे। कोल्हापूरमध्येही आता हळूहळू धोक्याच्या पातळीकडे त्या ठिकाणी पाण्याची वाटचाल चाललेली आहे। अजूनही लो लाईंग एरियाजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं नाही, तिथे आपण लक्ष ठेवून आहोत आणि तिथे पुराचा धोका जो आहे तो होऊ नये अशा पद्धतीनं तिथला देखील प्रयत्न जो आहे तो चाललेला आहे।